पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असलेल्या सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेवर बसलेलं हे गाव तसं पाहिलं तर छोटसच, पण आजूबाजूला घनदाट जंगल. या गावातील घरांची रचना येथील वातावरणाशी मिळत्या जुळत्या आहेत. दगड मातीच्या भिंती, त्याही शेणाने सारवलेल्या. पावसाचं प्रमाण खूपच असल्यामुळे छतावरती गवताच्या काड्यांचं सुंदर असं कवच केलेलं तयार. आणि या आहेत या घरात राहणाऱ्या कचरे मावशी. आज आपण याच मावशींच्या घरी खास भेट द्यायला गेलेलो आहे. आजच्या जमान्यात शहरामध्ये गेलात तर करोडो रुपयांच्या बंगल्यामध्ये जरी गेलात तरी तुम्हाला घोटभर प्यायला पाणी भेटेल की नाही याची शाश्वती देता येत नाही. पण याच उलट जर तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर माती दगडाच्या भिंती असलेलं घर जरी असलं तरी तिथून तुम्ही कधी उपाशीपोटी बाहेरही पडणार नाहीत याची खात्री आहे. हेच तर ग्रामीण भागाची जीवनशैली आणि आपुलकी आहे. आता मी ऐकले बिबटे पण फिरते, त्याचा काय त्रास नाही ना? लय एवढाच असं माग आहे त्याचा बिबट्या. हो मी बघितलाय तो बिबट्या. मग आहे इकडनं जातो या रस्त्याने, असा डायरेक्ट इकडे जातो. असं भीती नाही वाटत बिबट्याची? काय करायचं. आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये ट्रेकिंग निमित्त फिरताना मला या ग्रामीण भागाची आवड निर्माण झाली. म्हणूनच मी असे नवनवीन भाग जे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये राहतायत, ते खरे सह्याद्रीचे हिरो आहेत, यांचे व्हिडिओ बनवण्यासाठी मी सुरुवात केली.